धुळे जिल्हा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पसार, शेतीकामाच्या बहाण्याने पोलिसांना चकवा। धुळे येथील जिल्हा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक अट्टल कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। भिकन पिंजारी, वय 54, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी असे या फरार कैद्याचे नाव असून या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार भिकन पिंजारी याच्यावर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। कारागृह प्रशासनाने त्याची नियुक्ती कारागृह परिसरातील बावडी बाग येथे शेतीकामासाठी केली होती। शनिवारी सकाळी शेतीचे काम सुरू असताना सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून त्याने संधी साधली आणि तिथून धूम ठोकली। कैदी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे। सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पसार झाल्याने वरिष्ठ स्तरावर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे।